तर आजपासून आमच्या गावामध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव म्हणजेच पंचकल्याण पूजेला प्रारंभ होणार होता। तब्बल 12 वर्षानंतर ही पूजा येते, त्यामुळे या पूजेचं महत्त्व भरपूर असतं। ही पूजा एकूण 5 दिवस चालते आणि प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व असतं। त्यातला सगळ्यात पहिला दिवस म्हणजे गर्भकल्याण। गर्भकल्याणचं महत्त्व असं आहे की भगवान महावीर ज्या वेळेला त्यांच्या आईच्या गर्भामध्ये असतात, त्यांच्या जन्माला येण्याच्या 6 महिन्या अगोदर इंद्र जे आहेत ते कुबेरांना आदेश देतात की त्यांच्या नगरीमध्ये धनवृष्टी आणि पुष्पवृष्टी करा, कारण त्या धर्मनगरीतील लोकांना आलं पाहिजे की भव्य असा जीव म्हणजेच तीर्थंकर बालक आपल्या नगरीमध्ये जन्माला येणार आहे। त्याचबरोबर दुसरा दिवस असतो तो म्हणजे जन्मकल्याण। जन्मकल्याण म्हणजे भगवान महावीरांचा म्हणजे तीर्थंकरांचा जन्म होतो। त्यानंतर दुपारच्या वेळेला इंद्र जे आहेत त्यांचा जन्माभिषेक करतात। संध्याकाळच्या टाइमला त्यांचं नामकरण केलं जातं। त्यानंतर तिसरा दिवस म्हणजे तप कल्याण। ज्यावेळी तीर्थंकर जे आहेत ते सगळ्या गोष्टीचा त्याग करतात, त्यावेळी लोक त्यांची स्तुती करायला लागतात, तुम्ही खरोखर महान आहात, तुम्ही तुमचं राजवैभव सोडून या मार्गाकडे आला आहात, तुम्ही तपश्चर्या करून प्रत्येक गावोगावी जाऊन आपल्या धर्माचा प्रसार करा आणि स्वतःचं आत्मकल्याण करून घ्या। अशा प्रकारे स्तुती वगैरे केल्यानंतर तीर्थंकर जे आहेत ते तपश्चर्या करतात। त्यानंतर चौथा दिवस म्हणजे ज्ञान कल्याण। ज्ञान कल्याण म्हणजे त्यांनी जी तपश्चर्या केली त्या तपश्चर्यानंतर त्यांना 3 वेगवेगळ्या ज्ञानांची प्राप्ती झाली। त्यानंतर येतो तो 5वा दिवस, तो म्हणजे निर्वाण कल्याण। निर्वाण म्हणजे आपण त्याला संन्यास म्हणतो आणि जैन समाजामध्ये त्याला निर्वाण असं म्हणतात। या दिवशी तीर्थंकर जे आहेत ते संन्यास घेतात। तर असं आहे या पूजेचं महत्त्व।